अब्दुल्ला जे की जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत त्यांची देखील प्रतिक्रिया आली आहे। श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे आणि काही वेळापूर्वी जी युद्धबंदी झाली होती त्या युद्धबंदीचं काय झालं असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे। श्रीनगर, लाल चौक, बीबी कॅम्प अशा वेगवेगळ्या भागात हे सगळे आवाज येत आहेत, गोळ्यांचे आवाज येत आहेत सीमावर्ती भागात। जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलाय, सायरन वाजवले जात आहेत। पाकिस्तानची खुरापती काही थांबत नाहीयेत। बारामुल्ला सेक्टरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। आता पंजाब आणि जम्मूला टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे। ड्रोनने हल्ल्याचा प्रयत्न, त्याच्यानंतर एलओसीवर गोळीबार केला जातोय। जम्मू श्रीनगरमध्ये अनेक भाग, त्याच्यामध्ये काश्मीर खोरं प्रामुख्याने जो अतिसंवेदनशील भाग मानला जातो, त्या ठिकाणी वारंवार पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं। गृह मंत्रालयाचं चोख प्रत्युत्तर देण्याचे बीएसएफला आदेश आहेत। महत्त्वाची बातमी, जो हल्ला होईल, ज्या वेळेला हल्ला होईल, पाकिस्तानकडून ज्या वेळेला ज्या क्षणाला हल्ला होईल त्यावेळेला त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपलं भारतीय सैन्य हे सज्ज आहे। गृह मंत्रालयानं चोख प्रत्युत्तर देण्याचे बीएसएफला आता आदेश दिलेले आहेत। सीमेच्या रक्षणाची जबाबदारी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडे असते, त्यामुळे बीएसएफ सध्या सडेतोड उत्तर देत आहे पाकिस्तानच्या गोळीबाराला। त्यामुळे गृह मंत्रालयाने चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिलेले आहेत। बीएसएफला खुली सूट दिलेली आहे कारवाईसाठी बीएसएफला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून। ज्यावेळेला पहलगामचा हल्ला झालेला होता त्यावेळेला पंतप्रधान मोदींनी सैन्याला पूर्णपणे सूट दिलेली होती की चोख उत्तर दिलं जावं, असं मोदींनी त्यावेळेला आदेश जे आहेत ते दिलेले होते। आणि त्याच्यानंतर राबवलेलं ऑपरेशन सिंदूर, याच्यानंतर पाकिस्तान पूर्णपणे बिथरला। परवापासून पाकिस्तानकडून आपल्या एलओसीवर, त्याच्यानंतर जम्मू, पंजाब, राजस्थानमध्ये ड्रोन आणि मिसाईलला अटॅक करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता। त्या प्रत्येक हल्ल्याला परतावून लावलेलं होतं आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने। आणि आता ज्यावेळेला शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे, युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे, त्यावेळेला गृह मंत्रालयानं चोख प्रत्युत्तर देण्याचे बीएसएफला आदेश दिलेले आहेत। ज्या वेळेला जसा हल्ला होईल त्याला चोख प्रत्युत्तर भारताकडून दिलं जाईल। युद्धविरामानंतर सुद्धा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन जे आहे ते झालेलं आहे। श्रीनगरच्या लाल चौकामध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत, त्या ठिकाणी सुद्धा पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। जम्मू, बारामुल्लामध्ये ब्लॅकआउट करण्यात आले आहेत। श्रीनगरमध्ये 2 ते 3 स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत। दल लेक परिसरामध्ये सुद्धा एक प्रकारे घबराटीचं वातावरण आहे, कारण त्या ठिकाणी सुद्धा स्फोटाचे आवाज ऐकू आलेत। अजूनही तणाव निवळलेला नाही। पंजाबमधल्या पठाणकोटमध्ये सुद्धा सायरन वाजवले जात आहेत। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहताय पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलाय। जैसलमेर आणि बारमेरमध्ये ड्रोननं हल्ला करण्याचा प्रयत्न, ड्रोन दिसल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। जैसलमेर आणि बारमेर, राजस्थानमधले हे 2 भाग, त्या ठिकाणी सुद्धा आता ड्रोन दिसल्याची माहिती समोर येते। यापूर्वी आपण बघितलं जम्मूमध्ये सगळ्यात आधी जम्मूतल्या काही वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झालेला होता, सीजफायरचं व्हायोलेशन सुरू झालेलं होतं, युद्धविराम तोडण्यात आलेला होता आणि त्यानंतर पठाणकोटमध्ये सुद्धा पाकिस्तानकडून फायरिंग सुरू झालेली होती, तिथे ब्लॅकआउट करण्यात आलाय। आणि आता पाकिस्तानने राजस्थान सीमेवर सुद्धा युद्धबंदीचा करार मोडलेला आहे आणि राजस्थान सीमेवर सुद्धा पाकिस्तानकडून गोळीबार केला जातो। इतकंच नाही तर पाकिस्तानकडून आता ड्रोन हल्ले सुद्धा होत आहेत की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे, कारण काही ड्रोन भारतीय सैन्याने लोकेट केलेले आहेत राजस्थानच्या वेगवेगळ्या भागात। युद्धविरामानंतर